हॅलो फ्रेंड्स, आज पुन्हा मी एक रेसिपी घेऊन आली आहे जी माझ्या घरी बनली होती. झटपट रेसिपी, चिकन ग्रेव्ही रेसिपी. फक्त कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे. टोमॅटो, लसूण, हिरव्या मिरच्या आणि मसाला आणि मीठ, हळद. दॅट्स इट. आता इथे चिकन बनवण्यासाठी झटपट अशी रेसिपी आहे. त्याच्यासाठी मी कुकरमध्येच बनवली आहे फटाफट. ह्याच्यात मी तेल घेऊन हिंग टाकलं. हिंग टाकल्यानंतर टोमॅटो चॉप केले होते बारीक बारीक. हे 5 ते 6 टोमॅटो घेतलेले मी 1 किलो चिकनला. आणि ते चांगले मस्त असे हलवून घेतले. आणि ह्याच्यात काय केलं आहे ना, मी चांगलं हलवल्यानंतर थोडं अजून पाणी सुटावं त्याच्यासाठी मीठ टाकलं आहे. मीठ टाकलं की त्याला पाणी सुटतं टोमॅटोंना. आणि मिठाने चांगली त्याला एक चवसुद्धा येते. आता आपण स्वादानुसार ह्याच्यात मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर ह्याला चांगलं असं परतून घेतलं. आणि हळूच तुम्ही बघाल पुढे जाऊन त्याला एक तेल असं सुटतं थोडंसं. हे पाणी सुटलेलं तुम्हाला दिसतच असेल ह्याच्यात. हे दाखवलं मी ह्याच्यात आता तुम्हाला. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात आपण टाकलं हिरव्या मिरच्या, लसूण टाकला. तर हे लसूण असं क्यूब्समध्ये का आहे, तर मी हे ॲक्च्युली क्यूब्स आहेत ते फ्रीज करून ठेवते. 1-2 किलो लसूण आणि त्याने तसं ठेवते. हे फ्रीज केलेलं लसणाची जी रेसिपी आहे ती कसं मी बनवलं आहे ते आहे माझ्या ऑलरेडी यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला. प्लीज पहा. आता ह्याच्यात मी हळद, मसाला आणि गरम मसाला इथे घेतला आहे मी. बाकी काहीच घेतलेलं नाही आहे. नो चिकन मसाला, नथिंग. हे चांगलं हलवल्यानंतर आता तुम्ही बघता इथे कसं एकदम सुंदरसं तेल सुटलं. ह्याला थोडं हलवल्यानंतर एक तेल असं काढून घेतलं वर. आणि त्याच्यानंतर आपण चांगलं असं हलवून अजून थोडं त्याचं तेल वर येईपर्यंत हलवत राहायचं आहे. त्याला मंद आचेवर एकदम हळू शिजू द्यायचं आहे. आता ह्याच्यात आपण टाकणार चिकन. आणि हे 1 किलो चिकन घेतलेलं आहे मी. आणि चिकन घेतल्यानंतर ते चिकनसुद्धा चांगलं असं हलवत राहायचं आहे. हलवल्यानंतर थोडं एक 5 मिनटं असं मंद आचेवर आपण ढाकून ठेवूया ह्याला. आणि ढाकल्यानंतर काय होणार ना, हे पाणी सुटलं साईडला तुम्ही बघत असाल. चिकन स्वतः पाणी सुटतं. ह्याला जास्त म्हणजे पाणी टाकायची आपल्याला गरज लागत नाही. एक 5 ते 10 मिनटं परत आपण ठेवलं तर त्याला एकदम सुंदरसं असं पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर मग आपण थोडंसं पाणी घ्यायचं. गरम पाणी बोला किंवा साधं पाणी बोला. जे पाणी तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. आता ह्याच्यात मी साधं पाणी टाकलं आहे, मला जेवढं पाहिजे होतं. चिकनला ऑलरेडी पाणी सुटलेलं होतं आणि अजून सुटणार, त्याच्यासाठी मी किंचितच पाणी टाकलं आहे. आता ह्याला मी एक अंदाजन 4 ते 5 शिट्या मारून घेतल्या. मला जरा सॉफ्टच चिकन आवडतं. आणि आता बघाल हे झालं चिकन रेडी.